काय दिले क्वेश्चन मध्ये, द पॉवर डेव्हलप्ड इज 45 किलोवॅट ऍट अ स्पीड ऑफ 1000 RPM इज फिटेड विथ अ कोन क्लच. आणि ही जी पॉवर डेव्हलप व्हायला ही कशावरती व्हायला, इन कोन क्लच बिल्ड इनसाइड द फ्लायव्हील, आणि फ्लायव्हीलच्या इनसाइड तो बिल्ड केला. द कोन हॅज फेस अँगल. आता हा तुमचा जो कोन क्लच असणार आहे असा, त्याच्यामध्ये हा कॉन्टॅक्ट सरफेस आहे बघा, हा कॉन्टॅक्ट सरफेस बरोबर. म्हणजे मी हा तुमचा ड्रिव्हन वरचा पार्ट दाखवलाय, ठीक आहे. याचा फेस अँगल म्हणजे या फेसचा हा अँगल, ठीक आहे, म्हणजे हा अल्फा अँगल आपल्याला किती दिलाय, 12.5 डिग्री. द फेस अँगल ऑफ 12.5 डिग्री. अँड द मॅक्सिमम मीन डायमीटर इज 500 mm. जरा लक्ष द्या, आपण याच्या मॅक्सिमम रेडियसला आपण म्हणतो तो R1, याच्या मिनिमम रेडियसला आपण म्हणतो तो R2. आता याचा त्यानं काय केले, डायरेक्ट मीन डायमीटर्स दिले. मीन डायमीटर म्हणजे जो मुद्दा म्हणून मी लिहितो, मीन डायमीटर तुम्हाला दिलाय. अँड द मीन डायमीटर इज 500 mm. मग या मीन डायमीटर वरून तुम्हाला तुमची मीन रेडियस डिटरमाइन करता येईल. मीन रेडियस, ठीक आहे. मग ती मीन रेडियस किती येणार बाळांनो, 500 च्या हाफ म्हणजे 250. पुढे बघा, द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज 0.2. द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू इज 0.2 अँड नॉर्मल प्रेशर ऑन द क्लच. हे नॉर्मल म्हणजे बघा, या सरफेसला परपेंडिक्युलर जे प्रेशर असणार हे म्हणजे नॉर्मल. अँड द नॉर्मल प्रेशर इज 0.1 न्यूटन पर mm². हे या सरफेस, कॉन्टॅक्ट सरफेस वरचं नॉर्मल प्रेशर दिले 0.1 न्यूटन पर mm². डिटरमाइन ऍक्सियल फोर्स रिक्वायर्ड. ऍक्सियल फोर्स म्हणजे किती काय असते बघा, W. या W ची किंमत तुम्हाला डिटरमाइन करायला सांगितल्या, ठीक आहे. W ची किंमत डिटरमाइन करूया आणि मग सेकंड आन्सर शोधूया, फेस विड्थ. फेस विड्थ म्हणजे हे डिस्टन्स असते B, त्याला आपण म्हणतोय फेस विड्थ. हे आणि हे सेमच असते, फेस विड्थ B चा आन्सर विचारले आणि तुम्हाला ऍक्सियल फोर्स W विचारलाय. तर W आणि B या दोन किमती डिटरमाइन करायला सांगितले. तसा हा प्रॉब्लेम आपल्या रेग्युलर प्रॉब्लेम सारखाच असतो, पण थोडस काय आहे की हे ऍक्सियल डायरेक्शन ही आणि हा नॉर्मल फोर्स, या नॉर्मल प्रेशरमुळे जो फोर्स येतो, नॉर्मल प्रेशरमुळे त्याला आपण म्हणतोय नॉर्मल फोर्स WN. तुम्हाला आठवत असेल तर बघा, डेरिव्हेशन मध्ये WN डिटरमाइन केलता आणि त्याला पुन्हा आपण हॉरिझॉन्टल त्याचा कॉम्पोनंट काढला होता, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, ठीक आहे. मग आता मला इथे काय करायला पाहिजे ते सांग. मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा W शोधायचा आहे. आता हा W शोधायचा जर असेल तर मला हा नॉर्मल फोर्स, या नॉर्मल प्रेशरमुळे येणारा इथला नॉर्मल फोर्स शोधूया आणि त्या नॉर्मल फोर्सचा आपण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेऊया. नॉर्मल फोर्स आपण हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेऊया. हे शोधण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये पॉवर दिली बघा, पॉवर. मग या पॉवर वरून तुम्हाला एक डायरेक्ट किंमत शोधता येईल, ती म्हणजे टॉर्कची, ठीक आहे. म्हणजे या क्लचनी ट्रान्समिट केलेला टॉर्क तुम्हाला डायरेक्ट डिटरमाइन करता येईल, ठीक आहे, त्या पॉवरच्या फॉर्म्युल्यावर. म्हणून मी दिलं टॉर्क ट्रान्समिटेड बाय कोन क्लच. टॉर्क ट्रान्समिटेड बाय कोन क्लच. आता कोन क्लचने ट्रान्समिट केलेला टॉर्क कसं काढणार मी, पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. पॉवरची किंमत टाकतो 45 इंटू किलो वॅट आहे. किलो म्हणजे 10⁻³ आणि वॅट म्हणजे न्यूटन मीटर पर सेकंड. त्यामुळे मी याचं आन्सर न्यूटन मीटर मध्येच ठेवले, न्यूटन मीटर पर सेकंड इज इक्वल टू, मला टॉर्कची किंमत पाहिजे आहे इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे 2πn डिवाइड बाय 60. 2πn डिवाइड बाय 60. सॉल्व्ह केले की तुम्हाला टॉर्क मिळेल. सॉल्व्ह केले की तुम्हाला टॉर्क मिळेल. या टॉर्कचा आन्सर किती आहे ते सांगा. फोर टू 9718. 42918 न्यूटन मीटर. 4297 न्यूटन mm. मी तर मीटर मध्ये घेतले रे. हा मग ते पॉइंट शिफ्ट करा. 429.71 न्यूटन मीटर.
429.71 न्यूटन मीटर. ठीक आहे, मला हा टॉर्क मिळाला. आता मी हे मीटरचा एमएम मध्ये करतो. 429.718 3 पॉईंट शिफ्ट केले, न्यूटन आहे. म्हणजे हा या क्लचनं टॉर्क ट्रान्समिट केलेला मला मिळाला. क्लचनं ट्रान्समिट केलेला टॉर्क मिळाला. पण या टॉर्कचा फॉर्म्युला आता तुम्ही मला सांगा. बाय युनिफॉर्म प्रेशर थेरी अँड बाय युनिफॉर्म वियर थेरी. बाय युनिफॉर्म प्रेशर थेरी बाय युनिफॉर्म वियर थेरी. सांगा टॉर्कचा फॉर्म्युला इन कोन क्लच. टॉर्क इज इक्वल टू 1/2 μw R1 प्लस R2 इंटू कोसेक अल्फा. हा टॉर्कचा फॉर्म्युला आहे बाय युझिंग युनिफॉर्म वियर. युनिफॉर्म प्रेशरला 2/3 μw R1 क्यूब मायनस R2 क्यूब डिवाइड बाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर इंटू कोसेक अल्फा. बरोबर. आता मी इथं ह्या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट युनिफॉर्म वियर थेरीज कन्सिडर करणार आहे. का? कारण की कसं आहे बघा, क्लच नवीन वापरला मी, पहिले 8-10 दिवस तो नवीन आहे, तिथनं पुढे त्याच्या होल लाईफला तो काय असणार बघा, जुना झालेला असणार. म्हणजे त्याच्या सरफेसवरती वियर झालेला असणार. म्हणजे ज्या वेळेला तो ओल्ड होतो त्यावेळेला आपण काय करतो, युनिफॉर्म वियर थेरी वापरतो. त्यामुळे इथं काही मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे मी इथं युनिफॉर्म वियर थेरीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. म्हणून मी लिहितो कन्सिडर युनिफॉर्म वियर थेरी. कन्सिडर युनिफॉर्म वियर थेरी. आता युनिफॉर्म वियर थेरी मी कन्सिडर करणार आहे आणि त्याच्यावरून मी हा ऍक्सियल फोर्स डिटरमाइन करणार आहे. ठीक आहे. मग टॉर्कचा फॉर्म्युला सांगा. टॉर्क इज इक्वल टू काय, 1/2 μw R1 प्लस R2 इंटू कोसेक अल्फा. 1/2 μw R1 प्लस R2 इंटू कोसेक अल्फा. ज्या किमती माहित आहेत त्या पुट करतो पहिला. बघा, टॉर्क 429.718 इज इक्वल टू, जरा इथं मॉडिफिकेशन करतो, जरा मॉडिफिकेशन, म्यू डब्ल्यू R1 प्लस R2 हा डिवाइड बाय 2 इथे लिहितो, हा डिवाइड बाय 2 इथे लिहितो इंटू कोसेक अल्फा. आता किमती लिहितो. 429.718 इज इक्वल टू म्यू 0.2 दिलाय. डब्ल्यू स्प्रिंगने अप्लाय केलेला फोर्स दिलेला नाही. मला आता हे म्हणजे काय सांगा, R1 प्लस R2 डिवाइड बाय 2 म्हणजे काय सांगा. मीन रेडियस. 1 प्लस R2 डिवाइड बाय 2 म्हणजे मीन रेडियस आली. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये मीन डायमीटर दिलाय, बरोबर आहे काय. मीन डायमीटर 500 आहे, तर मीन रेडियस किती येणार, 250. त्यामुळे मी त्याची किंमत टाकतो 250 मीन रेडियस. ओके. इंटू कोसेक अल्फा. अल्फा म्हणजे या फेसचा अँगल, हा अँगल दिला आपल्याला 12.5. आता हे कॅल्सी मध्ये कसं पुट करायचं, तर कोसेक तुम्हाला कॅल्सी मध्ये मिळणार नाही, तर कोसेक शेवटी काय घ्यायचं, 1 डिवाइड बाय साइन घ्यायचं, 1 डिवाइड बाय साइन. ठीक आहे. आणि सॉल्व्ह करायचं, तुम्हाला डब्ल्यू मिळेल. $1860. किती? 1860. 1860, बरोबर आहे ना. 1860 न्यूटन. आता मी 2 मिनिटं एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. मागच्या वेळेस तुम्हाला मी जी वही पाठवली की नाही, वही, त्यामध्ये यालाच मी आन्सर म्हटलं होतं, आन्सर. ठीक आहे. पण याच्या पुढची 1-2 स्टेप आहेत, त्या जवळजवळ सगळ्या प्रॉब्लेमला पाहून स्किप झाल्या होत्या, त्या मी इथं तुम्हाला ऍड करून द्यायला लागलो आता. ठीक आहे. मागच्या वेळेच्या वहीमध्ये हे आन्सर म्हणून लिहिले, पण ऍक्च्युली याच्या पुढे 1-2 स्टेप आहेत आणि मग आन्सर येते. पण मागच्या वेळी याला आन्सर म्हटलं होतं. ठीक आहे. हा जो डब्ल्यू आहे, हा डब्ल्यू म्हणजे काय आहे जरा सांगा रे. डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा, मी डेरिव्हेशन मध्ये जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा डब्ल्यू म्हणजे काय आहे. डेरिव्हेशन मध्ये जातो बघा.
हा डब्ल्यू हा कोणी अप्लाय केलेला फोर्स असतो रे? हा स्प्रिंग. स्प्रिंगने अप्लाय केलेला फोर्स असतो. ठीक आहे, म्हणजे हा डब्ल्यू मला ऍक्सियल डायरेक्शनचा मिळाला. ऍक्सियल डायरेक्शनचा मिळाला याचा अर्थ सर जरा आन्सर चेक करा की. किती येते? किती येते? बरोबर आहे सर. 1676. 1676 येते. हा जरा चेक करा बघा. नाही सर बरोबर आहे की 1860.15. बर, मी आता एक सांगतो तेवढं फक्त एक आन्सर कोण करून सांगणार. 8600 इंटू साइन 12.5. 8600 1861. किती? 1861. 1861 ना. ठीक आहे, म्हणजे मला हा डब्ल्यू मिळाला, ऍक्सियल डायरेक्शनचा फोर्स मिळाला. आता हा फोर्स जो अप्लाय केलाय हा कुणी अप्लाय केलाय? स्प्रिंगनं. म्हणून मी म्हणतो देअरफॉर फोर्स अप्लाइड बाय स्प्रिंग इन ऍक्सियल डायरेक्शन. म्हणजे स्प्रिंगनं जो ऍक्सियल डायरेक्शनला फोर्स अप्लाय केलाय तो डब्ल्यू म्हणजे 1861 आला. 1861 न्यूटन. ओके, आता त्यानं विचारलेला आन्सर वेगळा आहे. काय झालं, मागच्या वेळेला मी ऍक्सियल डायरेक्शनचा फोर्स हाच मी म्हटलं काय एंगेजमेंटचा फोर्स, पण मी नंतर ते मुलांना थोडं करेक्ट करून सांगितलेलं. काय आता मी तुम्हाला ते डायरेक्ट करेक्टेड देतो. त्यामुळे ही स्टेप जी आहे ती तुमच्या मी जी पाठवलेली फोटो आहे की नाही त्यात ती मिसिंग आहे बघा. मे बी शेवटच्या 2 क्वेश्चन मध्ये असेल, पण पहिल्या 1-2 क्वेश्चन मध्ये ती मिसिंग आहे. हे तुम्हाला तिथे ऍड करायचं आहे. ठीक आहे, मी यालाच आन्सर म्हटलं होतं, पण ऍक्च्युली याच्या पुढे 2 स्टेप आहेत. आता सांग काय ते बघा. हा तुमचा कोन क्लच. या कोन क्लच वरती इथं तुमचं नॉर्मल प्रेशर आहे, म्हणजे हा तुमचा नॉर्मल फोर्स आहे. नॉर्मल फोर्स बरोबर. आणि या डायरेक्शनला हा ऍक्सियल फोर्स आहे, हा डब्ल्यू ऍक्सियल फोर्स. पण त्यानं मला काय विचारले, फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच म्हटले. फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच. आता मला सांगा, ज्या वेळेला हे रनिंग कंडिशनला असेल, म्हणजे हे फिरत असेल, कोन क्लच तुमचा फिरत असणार, त्यावेळेला हा जो सरफेस आहे हा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे? हा सरफेस कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार? कोणाच्या? प्लेट. सांगतो, पुन्हा मागे जातो, फिगर काढतो. हा कोन क्लच फिरायला लागलाय, त्यावेळेला हा कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार? याच्या. या दोघांच्या मध्ये जी काही मोशन ट्रान्समिट व्हायला लागली ती कशामुळे व्हायला लागली रे? या कोनकडून या कोनकडे जी मोशन ट्रान्समिट व्हायला ती कशामुळे व्हायला लागल्या? या दोघांच्या मधल्या फ्रिक्शनमुळे. म्हणजे या दोघांच्या मध्ये हा फोर्स तर आहेच, याच्या बरोबर मोशन मध्ये असताना इथं फ्रिक्शनल फोर्स पण आहे. या दोघांच्या मध्ये फ्रिक्शनल फोर्स पण आहे. आता हा फ्रिक्शनल फोर्स, हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो अलॉंग द सरफेस असते ना. फ्रिक्शनल फोर्स हा कसा असते? अलॉंग द सरफेस. म्हणजे ह्या सरफेसच्या अलॉंग मोशन मध्ये इथं फ्रिक्शनल फोर्स असणार. मोशन मध्ये इथं फ्रिक्शनल फोर्स असणार. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याची किंमत काय असते रे? म्यू इंटू काय असते? म्यू इंटू नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स किती येतं? WN. नॉर्मल फोर्स किती येतं? WN. समजलं सगळ्यांना? तो इथला फ्रिक्शनल फोर्स हा काय? म्यू इंटू WN. WN म्हणजे काय असणार इथला? नॉर्मल फोर्स. मग आता जर मी या फ्रिक्शनल फोर्सला रिझॉल्व्ह केलं, हा या WN मुळे आलेला फोर्स इथं आहेच ऑलरेडी. हे ऑलरेडी आपण आधी कन्सिडर केलेलं. मोशन मुळे जो फ्रिक्शनल फोर्स आलाय त्याचा आता मला ऍक्सियल कॉम्पोनंट घ्यायला पाहिजे. या म्यू WN ला रिझॉल्व्ह करा. या म्यू WN ला रिझॉल्व्ह करा. हा अँगल जो आहे हा अँगल हा अल्फा आहे. ठीक आहे, त्यामुळे हा अँगल अल्फा आहे. हा अँगल अल्फा असेल तर हा अँगल अल्फा आहे. म्हणजे हा काय येणार? म्यू WN इंटू काय येणार? कॉस अल्फा. आणि हा काय येणार? म्यू
WN साइन अल्फा. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट पण तुम्हाला काय करायला पाहिजे, या डब्ल्यू मध्ये ऍड करायला पाहिजे. तर तर तो काय असणार बघा, क्लच मोशन ट्रान्समिट करणार. ठीक आहे, म्हणून त्यानं काय विचारले आपल्याला, फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच. म्हणून मी दिलो तो फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच इज इक्वल टू. आता क्लच एंगेज करण्यासाठी लागणारा फोर्स कुठला बघा, हा डब्ल्यू. हा डब्ल्यू पण पाहिजेच, प्लस या फ्रिक्शनल फोर्सचा ऍक्सियल डायरेक्शनचा कॉम्पोनंट म्हणजे हा पण पाहिजे, प्लस म्यू WN कॉस अल्फा. हे दोन्ही फोर्स कन्सिडर करायला पाहिजे, तर काय होणार, क्लच एंगेज होणार. मागच्या वेळेला काय झालं, मी डायरेक्ट डब्ल्यू हे आन्सर दिलेलं, पण त्यात हे म्यू WN कॉस अल्फा ऍड करायचं राहिलं होतं. इझी. आता तुम्हाला ज्या माहित आहेत त्या किमती आपण इथे पुट करूया. तुम्हाला ज्या माहित आहेत त्या किमती आपण पुट करूया. डब्ल्यू म्हणजेच काय सांगा, डब्ल्यू म्हणजेच काय सांगा बघा. इथं मी लिहितो जरा असं तुमच्या माहितीसाठी. हे बघा, आपण डब्ल्यू कसा काढलेला तुम्हाला जर आठवत असेल तर या WN ला रिझॉल्व्ह केलं. या WN ला हे बघा, हा WN आहे, याला रिझॉल्व्ह केले दोन कॉम्पोनंट मध्ये, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. बरोबर आहे. हा कॉम्पोनंट होता WN साइन अल्फा. बरोबर आहे, WN साइन अल्फा डेरिव्हेशन मध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि हा WN साइन अल्फा इज इक्वल टू आपण डब्ल्यू म्हणते. मी दिलो W इज इक्वल टू WN साइन अल्फा. मग याचा अर्थ WN इज इक्वल टू काय ना, W डिवाइड बाय साइन अल्फा. ओके, समजलं सगळ्यांना. मग मी आता हे असं का शोधून दाखवलं, कारण इथे WN आलाय. डब्ल्यू आपण शोधलाय, बरोबर आहे काय, फोर्सची किंमत शोधली, ऍक्सियल फोर्सची किंमत ही शोधली आहे, डब्ल्यूची किंमत. आता ती इथे पुट करायची. सो डब्ल्यूची किंमत आहे 1860 प्लस म्यू दिलाय 0.2 इंटू WN म्हणजे W डिवाइड बाय साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. तो 1860 प्लस 0.2, W ची किंमत आहे 1860 डिवाइड बाय साइन ऑफ 12.5 इंटू कॉस ऑफ 12.5. सॉल्व करा, तुम्हाला ऍक्सियल फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच मिळेल. सॉल्व करा, ऍक्सियल फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच मिळेल. एवढं सॉल्व करा, मी परत एकदा सांगतो. किती ते आन्सर, 3537. 3537. 37.98. ठीक आहे, 38 म्हणतो डायरेक्ट. हा 3538 न्यूटन. बघा मी आता परत एकदा सांगतो. काय झालं, प्रॉब्लेम तसा सोपा आहे, पण पुढं जर असं ते कॉम्प्लिकेटेड होत जाते. काय, मी टॉर्कचा फॉर्म्युला घेतला युनिफॉर्म वियर थिअरीने, जे दिलेल्या कंडिशन त्याप्रमाणे पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा केलं, त्यावर टॉर्कची किंमत मिळवली. टॉर्क मीटरचा MM मध्ये करून घेतला. युनिफॉर्म वियरचा फॉर्म्युला त्यातनं मला W मिळाला. W म्हणजे ऍक्सियल फोर्स. हा ऍक्सियल फोर्स, पण हा कोणी अप्लाय केलाय, स्प्रिंगने अप्लाय केलेला ऍक्सियल फोर्सची किंमत मिळाली. ठीक आहे, ऍक्सियल फोर्सची. पण मला काय सांगितलंय, फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच, म्हणजे क्लच एंगेज करण्यासाठी लागणारा फोर्स विचारले. मग मी नुसताच W कन्सिडर केला, पण रनिंग कंडिशन मध्ये इथं अलॉंग द सरफेस फ्रिक्शनल फोर्स पण ऍक्ट होणार का, कारण की ड्यू टू फ्रिक्शन पॉवर ट्रान्समिट होणार आहे. त्यामुळे मी इथं फ्रिक्शनल फोर्स पण आणला. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू इंटू WN. मग या म्यू इंटू WN चा मला कुठला कॉम्पोनंट लागणार, ऍक्सियल डायरेक्शनचा. मग ऍक्सियल डायरेक्शनचा कॉम्पोनंट मी इथं रिझॉल्व्ह करून दाखवला, म्यू WN कॉस अल्फा. म्हणून मी फोर्स रिक्वायर्ड म्हणजे ऍक्सियल डायरेक्शनला फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच, स्प्रिंग फोर्स, आणि हा फ्रिक्शनचा पण कॉम्पोनंट लागणार, फ्रिक्शनचा कॉम्पोनंट. हा फ्रिक्शनचा कॉम्पोनंट म्यू WN कॉस अल्फा. पण मी W शोधलाय, नॉर्मल माहित नाही मला. मग मी थोडस अगोदर डेरिव्हेशन मध्ये जे केलं ते केलं, WN ला मी रिझॉल्व्ह केलं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटला, तर तुम्हाला W मिळतो. तो मी त्याची किंमत WN ची W डिवाइड बाय साइन, आणि मग त्याच्यावरून मला ऍक्सियल फोर्स मिळाला. हे जे आहे, हे एवढी स्टेप
ही मागच्या वेळेला पाहून पहिल्या 2-3 प्रॉब्लेम मध्ये केलेली नव्हती. डायरेक्ट काय झालं, यालाच मी ऍक्सियल फोर्स म्हटलं होतं, पण मी फ्रिक्शनल फोर्स घ्यायचं विसरलो होतो. पण नंतर शेवटच्या 1-2 प्रॉब्लेम मध्ये ते ऍड करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. ठीक आहे, त्यामुळे एवढंच करेक्शन करा, हे आन्सर आहे. म्हणजे तिथं काय चुकलेलं नाही आहे, पण ही स्टेपच केलेली नव्हती. ठीक आहे, तुम्हाला जी मी पाठवली त्याच्यामध्ये. आता पुढे जातो. हा मिळाला ऍक्सियल फोर्स, म्हणजे तुमचा आन्सर नंबर 1. आन्सर नंबर 1 म्हणजे मला ऍक्सियल फोर्स रिक्वायर्ड टू एंगेज द क्लच मिळाला. आता दुसरा आन्सर काय विचारले बघा, द फेस विड्थ रिक्वायर्ड. आता रिक्वायर्ड फेस विड्थ विचारल्या तर असं येते या बघा, मी हा क्लच ड्रॉ करतो, हा तुमचा कोन क्लच. ठीक आहे, या कोन क्लचची ही विड्थ आहे बघा बी, आणि ही फेस विड्थ तुम्हाला किती आहे असं विचारलंय. ही फेस विड्थ किती आहे विचारले. हा अँगल आहे अल्फा, ही रेडियस आहे R2, ही रेडियस आहे R1. ओके, आता मी काय करतो, मला ही फेस विड्थ विचारले ना, तर मी इथे एक ट्रायंगल फॉर्म करतो. हा ट्रायंगल असा, मी जर ट्रायंगल फॉर्म केला इथं, तर या ट्रायंगल मध्ये हा अँगल आणि हा अँगल सेम आहे, म्हणजे अल्फा आहे. ठीक आहे, मग मला हा अल्फा माहित आहे, R1 R2 ची जर किमती माहित आहेत, म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स हे किती असणार आहे, हे डिस्टन्स R2 minus R1. R2 minus R1. R2 मायनस R1. नोटेशन R2 उलट झालेत का? काय झालं, नोटेशन रिव्हर्स उलट झाले का? झालं, सॉरी उलट झालं. इथं R1 आहे, इथं R2 आहे. सॉरी R1 आहे, इथं R2 आहे. म्हणजे इथे येणार R1 R1 मायनस minus R2. ओके, R1 मायनस R2 आहे. तर मला जर बी शोधायचं असेल, आता जर मला बी शोधायचं असेल, तर आता काय करायला पाहिजे सांगा. साइन, बरोबर. मी इथं साइन घेऊ बघा, साइन अल्फा इज इक्वल टू, इथे येतो साइन अल्फा इज इक्वल टू काय येणार बघा, साइन अल्फा काय येणार, R1 मायनस R2 डिवाइड बाय काय येणार बी, म्हणजेच बी इज इक्वल टू काय आला बघा, R1 R2 डिवाइड बाय साइन अल्फा. ओके, म्हणजे ह्यातनं मला बी ची किंमत मिळणार. तर R1 R2 तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय का रे, R1 R2 प्रॉब्लेम मध्ये दिलाय, तुम्हाला डायरेक्ट मीन रेडियस दिल्या, बरोबर आहे काय. मी काय म्हटलं समजलं सगळ्यांना, तुम्हाला R1 R2 दिलाय का प्रॉब्लेम मध्ये, नाही, तर तुम्हाला डायरेक्ट काय दिल्या बानो, मीन रेडियस दिल्या. मग आता मला काय करायला पाहिजे, तर त्या R1 R2 ची किंमत माहित असायला पाहिजे. जर तुम्हाला R1 R2 ची किंमत माहित असेल, तरच तुम्हाला आता जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार. ठीक आहे, मग आता ते सॉल्व्ह करण्यासाठी मला मिनिमम 2 इक्वेशन आता लागणार. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जी किंमत माहित आहे ती पुट करतो मी. सो बी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय साइन 12.5 R1 मायनस R2. सो बी इज इक्वल टू, हे किती येते सांगा, 1 डिवाइड बाय साइन 12.5. $4.62. 4.62 R1 मायनस R2, याला म्हणतो मी इक्वेशन 1. म्हणजे मला बी ची किंमत मिळाली, पण ती इन टर्म्स ऑफ R1 R2 मिळाली. म्हणजे मला आता R1 मायनस R2 ची किंमत माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे, R1 मायनस R2. आता R1 मायनस R2 शोधण्यासाठी प्रॉब्लेम मध्ये अजून एक किंमत दिलेली आहे. ते जरा तिकडे जाऊया आपण, तिथे या. काय दिलंय, नॉर्मल प्रेशर दिले, नॉर्मल प्रेशर. हो, चलो मग नॉर्मल प्रेशर वरनं डिटरमाइन करूया. सो नॉर्मल प्रेशर इज इक्वल टू, दाखवतो नॉर्मल प्रेशरची किंमत डेरिवेशन मध्ये.
तुम्ही म्हणणार कुठं आणाला यो, तर तुम्हाला मी डेरिव्हेशन मधले किंमत दाखवतो. टाइम संपली. का परत जॉईन व्हा, काही विषय नाही एवढा. हे बघा इथं प्रेशर. चला मी कंटिन्यू करतो भावानो. पीएन नॉर्मल तुम्हाला दाखवतो, तो तेवढंच गेलं. हा हे बघा नॉर्मल प्रेशरची किंमत काय आली ती बघा, डब्ल्यू डिवाइड बाय पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. डब्ल्यू डिवाइड बाय पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. डब्ल्यू डिवाइड बाय पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. ठीक आहे, ही किंमत आलेली. आता ही नॉर्मल प्रेशरची किंमत आली होती त्या डेरिव्हेशन मधून. आता इथं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा जरासं लक्ष द्या. आता पीएन नॉर्मल प्रेशर तुम्हाला दिले प्रॉब्लेम मध्ये. नॉर्मल प्रेशरची किंमत किती आहे बघा, 0.1. इथं लिहितो 0.1 इज इक्वल टू डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय, स्प्रिंगने अप्लाय केलेला ऍक्सियल फोर्स 1860 1860 डिवाइड बाय पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअरचा अर्थ काय रे, R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. A plus B minus B. ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे. आता जे माहित आहे ते पुट करत जाऊया. जे माहित आहे ते असं जरा आयडिया करतो. R1 प्लस R2 इथे डिवाइड बाय 2 आणतो. डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 आणलं तर काय होईल रे, ह्याला R1 प्लस R2 ला डिवाइड बाय 2 आणलं तर मीन रेडियस. मीन रेडियस बरोबर आहे काय. मग इथं डिनॉमिनेटरला डिवाइड बाय 2 आणलं तर न्यूमरेटरला पण डिवाइड बाय 2 आणायला पाहिजे. जर ते करतो 0.1 इज इक्वल टू 1860 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय पाय R1 प्लस R2 डिवाइड बाय 2. म्हणजे काय केलं मी, डिवाइड बाय 2 कुणाला, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर दोन न डिवाइड केलं मी, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. म्हणजे हे तुमचं काय झालं आता, R1 प्लस R2 डिवाइड बाय 2 म्हणजे मीन रेडियस आली. मीन रेडियस ही दिल्या प्रॉब्लेम मध्ये, हे दिले प्रॉब्लेम मध्ये. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड बाय 2 केलं. ओके, आता हे किती येते जरा बघूया. इथं 0.1 आहे. तर ते पाय बाय 2 होणार नाही, काय आलं, पाय बाय 2 हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. 1 2 3 गोष्टी मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. तू इटली नाहीतर इटली कुठं पण लिही, एकाच ठिकाणी लिहायचं असतो. इथं 3 ठिकाणी लिहिलं असतं 2 into 2 into 2 6 होणार ते डिवाइड बाय. कुठेतरी एकाच ठिकाणी लिहायचं. ठीक आहे, मी इथं लिहिला. सो 0.1 इज इक्वल टू, हे बघा 0.1 इज इक्वल टू 1860 डिवाइड बाय 2 1860 डिवाइड बाय 2 म्हणजे 930 डिवाइड बाय पाय इंटू मीन रेडियस. पाय इंटू मीन रेडियस किती आहे सांगा. मीन डायमीटर 500 आहे, तर मीन रेडियस किती येणार 250. मी फक्त पुढे लिहून ठेवतो. R1 प्लस R2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मीन रेडियस. ओके, मीन रेडियस आहे इंटू. आता इथं काय आले रे, R1 मायनस R2 आलाय ना. जरा इक्वेशन 1 मध्ये या. इक्वेशन 1 मध्ये इथं R1 मायनस R2 आहे काय. मग R1 मायनस R2 ची किंमत काय येणार, B डिवाइड बाय, हे इकडे घ्या 4.62. B डिवाइड बाय 4.62. त्यामुळे R1 मायनस R2 ची किंमत येतो B डिवाइड बाय 4.62. कुठून आणले, फ्रॉम 1. दोन्ही लिहिलं. R1 प्लस R2 डिवाइड बाय 2 म्हणजे मीन रेडियस, आणि R1 मायनस R2 ची किंमत ही तुमच्याकडे इक्वेशन 1 मध्ये आहे. इक्वेशन 1 मध्ये R1 मायनस R2 ची किंमत हे इकडे घेतली. ओके, आता सिम्प्लिफाय करूया, सॉल्व्ह करूया. या B ला इकडे घ्या. B इज इक्वल टू B डिवाइड बायचा इकडे गेला मल्टिप्लाय. हा 0.1 इकडे घ्यायचा, जे 930 डिवाइड बाय पाय इंटू 250 इंटू 0.1 डिवाइड बाय 4.6.
बी तिकडे घेतलाय, 0.1 इकडे घेतलाय. आता हे सॉल्व्ह करा, तुम्हाला बी मिळते 54.70. 54.72 mm. म्हणजेच त्याची विड्थ ही किती आहे? 54.72 mm एवढी विड्थ आहे. ठीक आहे, त्याची विड्थ 54.72. आणि हे तुमचा आन्सर नंबर 2. जरा परत एकदा सांगतो, ऍक्च्युली जरासं काय होते, पुढे पुढे जाईल तसं जरासं कॉम्प्लिकेटेड होत जाते, पण सोपं आहे. बघा, पॉवर टॉर्क इंटू ओमेगा. टॉर्क मिळाला, टॉर्कचा फॉर्म्युला 1/2 म्यू डब्ल्यू R1 + R2 इंटू कोसेक. हे वियर थिअरीचा घेतलाय, काहीच मेन्शन केलं नाही तर वियर थिअरी वापरायची, एवढं लक्षात ठेवायचं. ह्यातनं मला डब्ल्यू मिळाला, म्हणजे स्प्रिंगनं ऍक्सियल डायरेक्शनला अप्लाय केलेला फोर्स. त्यानंतर हा स्प्रिंगचा फोर्स आहे, पण हा नॉर्मल फोर्स याच्यावरूनच हा शोधलेला असतो, त्यामुळे हा कन्सिडर करायचा नाही. याचा अपोजिट असतो हा हॉरिझॉन्टलचा. आता काय, हे फिरायला लागलं की इथं फ्रिक्शनल फोर्स पण अप्लाय होणार या सरफेसवरती. फ्रिक्शनल फोर्स म्यू इंटू इथला नॉर्मल फोर्स. मग त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेतला, त्याचा हॉरिझॉन्टल तिथे रिझॉल्व्ह करून दाखवले पाहिजे. म्यू डब्ल्यू एन कॉस अल्फा. या डब्ल्यू मध्ये हा कॉम्पोनंट काय करायचा, ऍड केला तर तुम्हाला ऍक्सियल डायरेक्शनचा टोटल फोर्स मिळतोय. म्हणजे एवढा फोर्स लावला तर तो क्लच एंगेज होणार रनिंग कंडिशन मध्ये. ठीक आहे, मग आता हा ऍक्सियल फोर्स मिळाला, आन्सर नंबर 1. त्यानंतर त्यानं विचारलं विड्थ. मग विड्थ शोधण्यासाठी मी क्लच ड्रॉ केला, त्यातनं इथे एक ट्रायंगल फॉर्म केला, आणि हा ट्रायंगल फॉर्म करून मी इथं साईन घेतला. तुम्ही सांगितलं या ट्रायंगल मध्ये साईन अल्फा इज इक्वल टू R1 - R2 डिवाइड बाय बी. पण R1 R2 दिलेला नाही प्रॉब्लेम मध्ये. मग मी काय केलं, बी ला इकडे घेतलं, साईनला इकडे घेतलं, साईनची किंमत टाकली, म्हणजे मला बीचं रिलेशन मिळालं इन टर्म्स ऑफ R1 R2. मग प्रॉब्लेम मध्ये अजून एक एक्स्ट्राची व्हॅल्यू जी दिली ती म्हणजे नॉर्मल डायरेक्शनचं प्रेशर दिलं. मग आपण डेरिव्हेशन मध्ये नॉर्मल प्रेशरची किंमत शोधली ती डब्ल्यू डिवाइड बाय पाय R1² - R2². हे डेरिव्हेशन मधनं पण पुढे फक्त लिहितो फ्रॉम डेरिव्हेशन. हे डेरिव्हेशन मधनं आणलंय. मग प्रेशर माहित होतं, डब्ल्यू माहित होता, पाय हा कॉन्स्टंटच आहे. मग मी हे A² - B² फॉर्म्युला लिहिला. त्यात R1 + R2 ला काय केलं मी डिवाइड बाय 2 लिहिला, म्हणजे डिनॉमिनेटरला डिवाइड बाय 2 लिहिला, मग न्यूमरेटरला पण डिवाइड बाय 2 लिहिला. ओके, मग ही मीन रेडियस झाली. मीन रेडियस झाल्यानंतर मग सॉल्व्ह केलं पुढे. R1 - R2 ची किंमत इक्वेशन 1 मधनं दिली, तुम्हाला बी मिळाला, आणि हा प्रॉब्लेम इथं संपला. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला असं वाटतं की हा प्रॉब्लेम काही सोपा आहे, पण जरा नंतर ते जरा कॉम्प्लिकेटेड होतं. आता तुम्ही हा जर प्रॉब्लेम बुक मध्ये बघितला, बुक मध्ये, तर त्यानं बुक मध्ये काय केलेलं आहे, हे डायरेक्ट फॉर्म्युले बनवून ठेवले त्यानं. बीचा हा जो बी आहे की नाही, बी आता आपण जो शोधला एवढं सगळं करून, याचा डायरेक्ट फॉर्म्युला बनवून ठेवलाय. ठीक आहे, पण त्या फॉर्म्युल्यावरती तुम्ही काय जाऊ नका. का? कारण की त्या फॉर्म्युल्यावर गेला आणि जरा जरी प्रॉब्लेम मध्ये ट्विस्ट आला तर मग परत काय करावं लागतंय, पुन्हा ह्याच स्टेप्स करावं लागतात. पण ह्या स्टेप्स तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला जी किंमत विचारतात, R1 विचार द्यात, R2 विचार द्यात, बी विचार द्यात, अल्फा विचार द्यात, जी किंमत विचारतील ती डिटरमाइन करता येते जर ह्या 2 स्टेप माहित असतील तर. ह्या 2 स्टेप, त्यामुळे ह्या 2 स्टेप आहेत, ह्या डायमेन्शन डिटरमाइन करण्यासाठी लक्षात ठेवायचे. एक साइन अल्फा आणि दुसरं म्हणजे नॉर्मल प्रेशर, त्यावरनं कुठलीही किंमत मिळते. आणि फक्त तुम्हाला सांगितलं जसं ही स्टेप मागच्या वर्षीच्या प्रॉब्लेम मध्ये पाहून जर मिसिंग आहे. ठीक आहे, ही एवढी स्टेप. त्यामुळे काय झालंय, बी ची किंमत पण किती वेगळी आली असणार आहे, कारण की काय झालं, बी ची किंमत बहुतेक बरोबर आहे, फक्त ही स्टेप मिसिंग आहे. ऍक्सियल फोर्स फक्त इथं 3538 ऐवजी मी 1860 लिहिला आहे, एवढे मिसिंग आहे. ओके, आता जर तुम्हाला